महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा 2 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शोकसभांचं आयोजन करत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. नांदूर शिंगोटे येथील रेणुकामाता मंदिर सभागृहामध्ये नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना डोळ्यातून पाणी आले. आजही आठवतात साहेब कोकाटे साहेब त्यांना बोलले होते तुम्ही शेतकरी मेळाव्याला येणार आहे पण नक्की येशाल का, तुमचा कसा कामाचा दौरा आहे. त्यावेळेस अजितदादाचं एकच वाक्य होतं, मला अजून आठवतंय, कोकाटे साहेब तुम्ही जा, मी शब्द दिलाय, मी माझं यायचं काम आहे, तुम्ही तुमची तयारी करा, मी तिथे पोहोचल. आणि हा जाणता राजा अजितदादा वेळेत त्या शेतकरी मेळाव्याला त्यावेळेस पोहोचले होते. आणि असे अनेक अनुभव त्यांचे आज लोक सांगत आहेत. अजितदादा गेल्याची पोकळी ही फार मोठी आहे. कळत न कळत आपल्या तालुक्याबरोबर आपला विकासही कुठेतरी खुंटला आहे. का दादा बारामती पुरते मर्यादित नेतृत्व राहिलं नव्हतं, दादा हे महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व तयार झालं होतं. आणि दादाची जी काम करण्याची पद्धत होती ही पक्षीय समाज या पद्धतीच्या पुढे जाऊन होती. आपल्या तालुक्याला जे दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं याचं योगदान सुद्धा खऱ्या अर्थाने अजितदादांनाच दिलं पाहिजे. अधिकारी मागून यायचे पण दादा पहिले आजवर हजर व्हायचे. आता तर दादा म्हणल्यावर पुन्हा अधिकारी सुद्धा त्यांना माहिती हा माणूस टायमिंगला चुकणारा माणूस आहे, टायमिंग घेणारा माणूस आहे. अत्यंत माणूस गेल्यानं अत्यंत एक मोठं दुःख आहे. आपण बघतो त्यानं घड्याळ या चिन्ह अत्यंत जपून त्याचा पक्ष मोठा केला, परंतु त्या चिन्हानं त्यांच्या हातामध्ये घड्याळ होतो, त्या घड्याळाला त्यांचा मृत्यूदेव आपल्याला ओळखू आला. कारण त्यांचा मृत्यूदेव आज 5-6 लोकांचा मृत्यूदेव ओळखू येण्यासारखा नव्हता, परंतु दादांच्या हातात घड्याळ होतं आणि त्या घड्याळावरून कळालं का हे दादांचा मृत्यूदेव हातातच अपराध आहे. अत्यंत त्याच्यावरून त्यांची निशाणी म्हणजे त्यांना शेवट या पक्षाची निशाणी त्यांच्या हातात शेवटपर्यंत घेऊन गेले. अत्यंत त्यांना हे या घड्याळावर त्यांचं प्रेम होतं, घड्याळाचं त्यांना चिन्ह होतं, त्यांचा पक्ष मोठा केला. आणि अत्यंत त्यांना ते गेल्यानं आता कार्यकर्ते ते घड्याळ निश्चित सांभाळतील. त्यांचं घड्याळ हे चिन्ह सर्व कार्यकर्त्यांना समोर त्यांचं नाव पुढे द्यावा हीच करीत त्यांना श्रद्धा ही ठरणार. तेव्हा मी एकच म्हणे परमेश्वरा या दादांना चांगली जागा दे, संगती दे आणि या पवार परिवाराला तिथं कदर शक्ती दे अशी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाचून ते सांगतो. जनतेसाठी काम करत होते. त्यामध्ये आपल्या शिंगणा तालुक्यामध्ये पण अजितदादांचं खूप सारं लक्ष होतं. आपले तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांचे ते खास त्यांच्यावर विशेष प्रेम असल्यामुळं आपल्याही शिंगणा तालुक्याला अजितदादाच्या मार्फत खूप सारा विकास या ठिकाणी आदरणीय कोकाटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आताच आपण बघतो आहे का विंचूर आणि इकडे वरपर्यंत ठाणगाव जो इकडे कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता चालू आहे आपल्या शेजारून गेलेला आहे, ते जवळजवळ 1000 कोटी रुपयाचं काम या आदरणीय दादांनीच त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. म्हणजे दादांची एवढी ग्रामीण भागात पकड होती आणि ग्रामीण भागाची जाण असणारा नेता असा नेता पूर्ण होणे नाही. दादाच्या जाण्यानं हे आपल्या सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला जे दुःख झाले व या पवार कुटुंबाला जे दुःख झाले ते दुःख पळवण्याची शक्ती निश्चितच परमेश्वर देईल व या दादांना आपल्या चरणाजवळ चांगली जागा देईल असे मी माझ्या वतीने, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरच्या वतीने, उपस्थित आपल्या नांदूर शिंगोटे गावाच्या वतीने, उपस्थित सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. मी अजितदादाबद्दल बोलत असताना एवढंच सांगेल की माणूस हयात असेपर्यंत माणसाची किंमत प्रत्येकाला समजत नाही. तशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे. दादा गेल्यानंतर दादा किती मोठा होता आणि दादाचं नेतृत्व काय होतं काल दुर्दैवाने मलाही पाहायला मिळालं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बारामतीमध्ये काल लोक 20 ते 25 किलोमीटर पायी गेले होते. इतकी तुफान गर्दी होती आणि तिथे जेव्हा चर्चा झाली तेव्हा सांगितलं गेलं की दादाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून तर दादाची अंत्यविधी होईपर्यंत परिसरातील 25 गावामध्ये चूल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पीएस होतो आणि साहेबांचा सुद्धा मी पीएस होतो. खूप भावपूर्ण आहे. आपण तर अनुभवलं नाही, मी तर माझ्या डोळ्यांनी आणि बाजूला बसलेलो असेल, मी कसं हे करीत असेल. खूप कष्टाळू
आणि मायाळू सुद्धा, खूप मायाळू दादा. एवढे कडक दिसायचे तेवढे आतून भावुक होते. जर आम्ही जेवलो नसेल तर पहिली प्लेट आम्हाला घ्यायला सांगायचे. अरे तुम्ही जेवले का PSO? असे क्वचित लोक असतात आणि त्याचं कामात बी त्यांचं रूपांतर होत होतं. आणि ते मान्य कोकाटे साहेबांचा खूप मोठा आधारस्तंभ होता. आणि आज जे काम आहे आपल्याला माहीतच आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दादांचा कामाचा आवाका कसा होता आणि प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक व्यक्तीची कीव असणारा माणूस. दादाच नाही पण त्याबरोबर आपला एक कॉन्स्टेबल सुद्धा गेलेला आहे जाधव म्हणून. किती प्रेम. कॉन्स्टेबलला बाजूला उपमुख्यमंत्री असताना बाजूला कॉन्स्टेबल बसलेला होता. म्हणजे किती मोठं मन आहे दादांचं. PSO ते बी 5 जण गेले, त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धा केली, कारण त्यांचंही कुटुंब तसंच आहे. एक खूप मोठा हिरा नेता आपण गमावलेला आहे. त्याचं खूप आणि सगळ्यात जास्त फटका आपल्या सिन्नर तालुक्याला बसला आहे. त्यात आपल्याला रोड तर चालूच आहेत, त्यांनी सांगितलंच आहे, परंतु 18,000 कोटीचा जो नदीजोड प्रकल्प आहे त्याची मंजुरी दादांनी दिली ठेवलेली आहे. त्याचा फायदा नाशिक, नगर आणि उर्वरित पश्चिम भागाला होणार आहे. जर तो झाला नाही तर आपण वर्षानुवर्ष मागे राहू आणि तो होणार आहे. साहेब त्याचा पाठपुरावा करणार आहे. पण खंबीर नेतृत्व साहेबांनी सांगितलं 18,500 कोटी एका तालुक्याला मिळणं. या अर्थाने 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवसाचं आयुष्य लाभलेले राज्याचे खऱ्या अर्थाने सामाजिक भान, सामाजिक जाणीव आणि ग्रामीण भागाचा जो बाज त्याची जाणीव असणारा एक लोकनेता हरपला. अनेक बिरुदे, अनेक शब्द, अनेक विशेषण, अनेक अलंकार, कितीही कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर केला, परंतु हे शाश्वत सत्य आहे की दादा आज आपल्यात हयात नाही आहे. आणि खरं तर महाराष्ट्राला ही 28 तारखेची सकाळ अगदी हृदयाचा ठोका भुकवणारी होती आणि अकल्पित घटना ज्याला आपण म्हणतो, ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही, अशा प्रकारची घटना महाराष्ट्राने, देशाने बघितली आणि संपूर्ण महाराष्ट्र देश या घटनेने हादरला. वास्तविक पाहता आपण विज्ञानवादी युगामध्ये जगत असताना किंवा प्रगतीच्या भाषा करत असताना एक एवढी मोठी जबाबदार व्यक्ती अशा प्रकारच्या अपघातात, प्लेन क्रॅश ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये जाणं हे या इथल्या व्यवस्थेचं खूप मोठं दुर्दैव आहे. सर्वसामान्य लोकांशी नाळ आहे. अनेक वक्त्यांनी सांगितलं कामाचा माणूस, जातपातीच्या विरहित काम करणारा माणूस, परंतु या ठिकाणी शल्य वाटतं की प्रगत देशामध्ये अशा प्रकारचे अपघात होणं तेही कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे. याचा अर्थ असा होतो, संसदीय समितीचा 50 दिवसापूर्वीच एक अहवाल आलेला होता. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हा शोकसागरात बुडालाय. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शोकसभांचं आयोजन करत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर, शिंगोटे.